पुणे महापालिकेने पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवताना हे सांस्कृतिक धोरण महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवले आहे आणि या धोरणातल्या तज्ज्ञ सल्लागार म्हणून चक्क राहुल सोलापूरकरची नियुक्ती आहे. छे आता याच्यावर निषेध वगैरे असं काही नोंदवावं अजिबात वाटत नाहीये. उलट देवेंद्र फडणवीसांची जी आयडिओलॉजी आहे किंवा देवेंद्र फडणवीस भाजपा आणि RSSला ज्या पद्धतीची आयडिओलॉजी हवी आहे त्यानुसार त्यांचं काम चालू आहे. माझे हे आधीच सांगून झालेलं आहे की ज्यांना या मातीतली फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांची आयडिओलॉजी उद्ध्वस्त करून टाकायची आहे आणि गोळवलकर, हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जींची आयडिओलॉजी स्थापित करायची आहे. त्यांच्याकडून वेगळ्या काही अपेक्षाच करू नयेत. परंतु देवेंद्रजी आता एक काम करा, राहुल सोलापूरकरची तर नियुक्ती आपण करा, परंतु याच्यामधला एक महत्वाचा संदर्भ ग्रंथ पुरवणारा माणूस म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रशांत कोरटकर सारख्या माणसांना पण घ्या. हवं तर अध्यक्ष म्हणून भगतसिंग कोश्यारींना ठेवा आणि या सगळ्यांवर देखरेख करणारी संस्था म्हणून ज्यांनी जेम्स लेनना पण माहिती पुरवली त्या भांडारकर संस्थेला सोबत ठेवा. बाकी भिडे वगैरे तर सगळी लोक आहेतच तुमच्या सोबत. इतिहास अजून चांगला होईल आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्याही लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एकूण भारतीय जनता पार्टी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये किती आस्था आहे, किती आपुलकी आहे. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आपणच असताना इथे राहुल सोलापूरकरची नियुक्ती जर सांस्कृतिक धोरण ठरवण्याच्या समितीमध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणून होत असेल तर बाकी इतर लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करावी. अजितदादा फक्त एकच वाक्य आठवते, ब्रुटस यू टू. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.